हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड रेशोवरचं जे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन असणार आहे ते कोणत्या पद्धतीचं असणार आहे, म्हणजे थोडक्यात कंबाईंड रेशोसाठी कोणत्या स्वरूपाचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो एक्झामला आणि त्यावर कोणत्या पद्धतीचे रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत आणि ते कशा पद्धतीने करावे लागणार ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड रेशोच्या अंडर कोणकोणते रेशो येतात ते किंवा त्यांचे फॉर्म्युलाज काय आहेत ते आपण बघितलेलं आहे, बरोबर ना. मग आता आपण ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया. त्यासाठी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. जर समोर बघितलं स्क्रीनवर तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय केलं आहे, त्यांनी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही काय दिलेले आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या आधारावर आपल्याला काय सांगितले आहेत, एकूण 8 रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत, बरोबर. त्यातलं पहिला रेशो सांगितलं आहे करंट रेशो. टोटली बॅलन्स शीटमधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार. डेब्ट इक्विटी रेशो बॅलन्स शीटमधून इन्फॉर्मेशन मिळणार. नेट प्रॉफिट रेशो आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, हे टोटली आपल्याला कुठून मिळणार, इन्कम स्टेटमेंटवरनं आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर जो डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे, त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आहे, रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल आहे, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आहेत. हे जे 4 रेशो आहेत हे कशामध्ये मोडतात, कंबाईंड रेशोमध्ये येणारे किंवा कंबाईंड रेशोच्या कॅटेगरीमधले रेशो आहेत, ज्याच्यासाठी किंवा जे रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फिगर आपल्याला बॅलन्स शीटमधून घ्यावी लागणार, तर एक फिगर आपल्याला इन्कम स्टेटमेंटमधून घ्यावी लागणार आहे. ओके, मग आता आधी पहिल्यांदा प्रॉब्लेम बघूया. जस्ट कंबाईंड रेशोचा पहिलाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी व्हर्टिकल कन्व्हर्शन दोन्ही स्टेटमेंटचं काय करणार आहे, करून घेणार आहे, बरोबर. मग त्यासाठी आधी आपण काय करूया, बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते आयटम दिलेले आहेत ते कोणत्या हेडखाली आपल्याला घ्यावे लागणार ते आपण बघूया. बघा, बॅलन्स शीटची असेट साईड पहिल्यांदा बघूया. बिल्डिंग आहे, फिक्स असेट म्हणून ट्रीट करणार. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सेपरेटली बी भाग ॲप्लिकेशन ऑफ फंडचा इन्व्हेस्टमेंट म्हणून दिसणार. स्टॉक आहे, करंट असेटमध्ये मोडणार. डेटर्स करंट असेट, कॅश बॅलन्स करंट असेट, बँक बॅलन्स करंट असेट. ओके, लायबिलिटी साईड बघा, प्रेफरन्स कॅपिटल ॲज अ शेअर कॅपिटल म्हणून दिसेल. इक्विटी कॅपिटल शेअर कॅपिटल म्हणून. रिझर्व अँड सरप्लस सेपरेटली रिझर्व अँड सरप्लस. 10% डिबेंचर लोन फंडच्या अंडर सेक्युअर लोन. क्रेडिटर्स करंट लायबिलिटी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट लायबिलिटी. ओके, हे झाले बॅलन्स शीट. ह्याच्या आधारावर आपण काय करणार, व्हर्टिकल बॅलन्स शीट प्रेझेंट करणार. ओके, मी इथे करून घेतले आहे बघा. ह्या पद्धतीने आपल्याला व्हर्टिकल बॅलन्स शीट कन्वर्ट करावी लागणार आहे, जी कितीला टॅली होणार आहे, 2,35,000ला. ओके, 2,35,000ला. आता ह्या स्टेटमेंटमध्ये मी चेंजेस काय केलं आहे तो बघूया. इथे आता आपलं सोर्सेस ऑफ फंड दिसतं आहे, त्याच्या अंडर पहिला आयटम शेअर होल्डर फंड, शेअर कॅपिटल त्याच्या अंडर दोन्ही आयटम दिसत आहेत, प्रेफरन्स आणि इक्विटी. रिझर्व अँड सरप्लस फिक्टिशियस असेट नाही आहे म्हणून मी नील म्हटलं आहे. ओके, टोटल शेअर होल्डर फंड काढून घेतला. लोन फंडच्या अंडर आपली रेग्युलर पद्धत सेक्युअर लोन घेतलेला आहे. 10% डिबेंचर अनसेक्युअर लोन नील दाखवलं आहे. ओके, त्यानंतर टोटल फंड. आता ए साईड म्हणजे जो सोर्सेस ऑफ फंडचा जो भाग आहे, पहिला भाग बॅलन्स शीटचा, त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. जो सेकंड पार्ट आहे बॅलन्स शीटचा ॲप्लिकेशन ऑफ फंड, त्यामध्ये चेंजेस काय आहेत ते बघा. आता ॲप्लिकेशन ऑफ फंडच्या अंडर येणारा पहिला आयटम तो म्हणजे फिक्स असेट. आता इथे नॉर्मली आपण ज्यावेळी जस्ट व्हर्टिकल कन्व्हर्शनचे प्रॉब्लेम बघितले, ओके, मागच्या काही व्हिडिओमध्ये, त्यावेळी आपण काय करत होतो, फिक्स असेट म्हटल्यानंतर त्याचं टँजिबल इनटँजिबल असं 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन करायचो, बरोबर. आता इथे काय आहे, तुम्हाला व्हर्टिकल कन्व्हर्शन इम्पॉर्टंट नाही आहे, रेशो कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे किंवा रेशो तुम्हाला सांगितलेले आहेत, बरोबर. त्यामुळे मी फिक्स असेटच्या अंडर टँजिबल इनटँजिबल सेपरेट न करता डायरेक्टली फिक्स असेट आणि त्याच्या अंडर येणारे आयटम घेतले आहेत. आता प्रॉब्लेममध्ये आपला एकच आयटम होता बिल्डिंग, तो मी डायरेक्टली फिक्स असेट म्हणून दाखवला आहे, 1,85,000. ओके, पहिला चेंजेस लक्षात आला आहे. त्यानंतर आता पुढे इन्व्हेस्टमेंटच्या अंडर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दिली होती, ती सेपरेटली आहे, एकच आयटम होता, त्यामुळे मी डायरेक्टली तो थर्ड कॉलमला त्याची अमाऊंट घेतली. त्यानंतर वर्किंग कॅपिटल. ओके, तर वर्किंग कॅपिटलच्या अंडर पहिला आयटम कोणता येतो तर करंट असेट.
ओके. मग करंट असेटच्या अंडर आपण ज्यावेळी व्हर्टिकल बॅलन्स शीट कन्व्हर्शनचे प्रॉब्लेम बघितले त्यावेळी करंट असेटचे सुद्धा आपण 2 भागामध्ये काय करायचो, डिवायडेशन करायचो, क्विक करंट असेट आणि नॉन क्विक करंट असेट. जसं लायबिलिटीसुद्धा तसेच 2 भागामध्ये डिवाईड करायचो आपण. करंट लायबिलिटी कशामध्ये, तर क्विक करंट लायबिलिटी आणि नॉन क्विक करंट लायबिलिटी. ओके. परंतु इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे की रेशो इम्पॉर्टंट आहेत, व्हर्टिकल कन्व्हर्शन आपल्याला सांगितलेलं नाही आहे. जस्ट आपल्या माहितीसाठी आपण हे कन्व्हर्शन करून घेतो आहे. म्हणून मी काय केलं आहे की करंट असेट असू दे किंवा करंट लायबिलिटी असू दे त्याच्या अंडर क्विक आणि नॉन क्विक हे भाग न दाखवता डायरेक्टली करंट असेटची पूर्ण लिस्ट आणि करंट लायबिलिटीची पूर्ण लिस्ट ह्या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे. ओके. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कन्व्हर्शन सांगितलं नाही आहे व्हर्टिकल, परंतु समजा रेशोचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असेल एक्झामला आणि त्याचं व्हर्टिकल कन्व्हर्शनही सांगितलं असेल तेव्हासुद्धा ह्या पद्धतीने तुम्ही काय केली, व्हर्टिकल कन्व्हर्शनची स्टेटमेंट किंवा व्हर्टिकल बॅलन्स शीट प्रेझेंट केली तरी चालते. कारण का, तर तुम्हाला जे मार्क्स असतात ते रेशो कॅल्क्युलेशनसाठी असतात. व्हर्टिकल स्टेटमेंट ही तुम्ही पूर्ण डीपमध्ये प्रेझेंट करणं तिथे अपेक्षित नसते. ओके. हे झालं आता बॅलन्स शीटचं. आता आपल्याला काय दिलं आहे त्यांनी, आपली बॅलन्स शीट झाली प्रेझेंट करून. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम बघूया, ज्याच्या आधारावर आपण काय करणार आहोत, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करणार आहोत. ओके. मग पहिल्यांदा मी आधी डेबिट साईड बघते. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डायरेक्टली आपल्याला दिलं आहे त्यामुळे आपण तो डायरेक्टली घेणार. ओके. नंतर ऑफिस एक्सपेन्सेस ॲज अ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसच्या अंडर फायनान्स एक्सपेन्सेस म्हणून दाखवणार. सेलिंग एक्सपेन्सेस सरळ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणून दाखवणार. डेप्रिसिएशन, आता हे डेप्रिसिएशनबद्दल खाली नोट दिली आहे बघा. काय म्हटलं आहे, डेप्रिसिएशन वॉज ट्रीटेड ॲज डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन. म्हणजे जे डेप्रिसिएशन दिलेलं आहे ते कशावरचं आहे, डिलिव्हरी व्हॅनवरचं आहे. आणि डिलिव्हरी व्हॅनवरचं डेप्रिसिएशन म्हटल्यानंतर ते कशामध्ये येणार आहे, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. ओके. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स ॲज अ इन्कम टॅक्सचा भाग म्हणून सेपरेटली लेस होणार. नेट प्रॉफिट हे तुमचं फायनल आन्सर येणार आहे. ओके. त्यानंतर आता क्रेडिट साईडला एकच आयटम दिला आहे, सेल, ज्याने तुमची व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटची काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. ओके. मग आता आपण बघितलं त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, व्हर्टिकल कन्व्हर्शन करून घेणार आहोत इन्कम स्टेटमेंटचं. ओके. आता इथे व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट तुमच्या समोर दिसते. सेल्सने सुरुवात, रिटर्न नाही आहे त्यामुळे सेल्सची अमाऊंट नेट सेल दिसते. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डायरेक्टली दिल्यामुळे ते डायरेक्टली घेतलं आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आपण काढलं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण दाखवले. त्याच्यानंतर आपल्याला अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स मिळतं. इंटरेस्ट नसल्यामुळे नील, त्यामुळे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स तीच अमाऊंट तुमची काय दिसते, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. आता मी त्याला और टाकून नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हटलेलं आहे. कारण का, तर नेट ऑपरेटिंग प्रॉफिट नंतरचा भाग कोणता असतो, तर नॉन ऑपरेटिंग इन्कम आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. प्रॉब्लेममध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम किंवा नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा कुठलाच भाग दिलेला नाही आहे. त्यामुळे आपण ती पायरी किंवा ती स्टेप काय करू शकतो, ड्रॉप करू शकतो. कारण आपण तिथे नीलच म्हणणार आहोत. म्हणून मी डायरेक्टली काय म्हटलं, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट और नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स पकडून मी काय केलं, पुढचं कॅल्क्युलेशन त्यातून इन्कम टॅक्स लेस केला. म्हणजे आपल्याला लास्ट आपलं आन्सर जे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे ते मिळालं. ओके. हे झालं आपलं काय, व्हर्टिकल कन्व्हर्शन. ओके. आता आपल्याला बघायचे आहेत ते रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत ह्या इन्फॉर्मेशनवरून. पहिला आपल्याला सांगितलं आहे रेशो कोणता, तर करंट रेशो. त्यासाठी आपल्याला काय लागते, तर करंट असेट आणि करंट लायबिलिटीची अमाऊंट जी आपल्याला कुठून मिळणार आहे, तर आपल्या बॅलन्स शीटमधून ती आपल्याला मिळणार आहे. ओके. आता करंट असेट आणि करंट लायबिलिटीचे अमाऊंट हे आपल्याला बॅलन्स शीटमधून मिळणार. त्यामुळे आपण बॅलन्स शीट करंट असेट
म्हणजेच टोटल करंट असेट किती आहे 75,000 आणि टोटल करंट लायबिलिटी किती आहे 65,000. ओके, मग ह्याच्या आधारावर आपण हा रेशो प्रेझेंट करणार आहोत. रेशोचं सूत्र काय आहे, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवाइड करंट लायबिलिटी. 75,000 डिवाइड 65,000, आन्सर किती येते 1.15. ओके, हा झाला आपला पहिला रेशो. सेकंड रेशो आपल्याला सांगितलं आहे डेप्ट इक्विटी रेशो. त्याचं सूत्र काय आहे तर लॉंग टर्म डेप्ट डिवाइड प्रोप्रायटर फंड. आता लॉंग टर्म डेप्ट म्हणजेच लोन फंडमधले ॲटम आपण तिथे बघतो. मग इथे लॉंग टर्म लोन किंवा लोन फंडच्या अंडर एकच ॲटम दिसतोय, कोणता आहे 10% डिबेंचर. म्हटल्यानंतर लॉंग टर्म फंड म्हणून कोणती अमाऊंट दिसणार डिबेंचरची. त्याला डिवाइड करणार शेअर होल्डर फंडने. ओके, जी किती आहे आपली 1,85,000. ओके, मग ते आपण सूत्रामध्ये टाकणार 50,000 डिवाइड 1,85,000. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येत आहे 0.27. ओके, हा झाला सेकंड रेशो. आता तिसरा रेशो आपल्याला कोणता सांगितला आहे बघा. तिसरा कोणता सांगितला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, त्याचं सूत्र काय आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. आणि हा रेशो कोणाशी रिलेटेड आहे, कोणत्या स्टेटमेंटशी तर रेव्हेन्यू स्टेटमेंटशी. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्रॉस प्रॉफिट किंवा नेट सेल ह्या ज्या दोन फिगर आहेत आपल्याला कुठून मिळणार आहेत, आपल्या व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमधून मिळणार आहेत. ओके, मग ग्रॉस प्रॉफिट किती आला आहे आपला 1,25,000 आणि नेट सेल किती आहे 3 लाख. ओके, मग हे आपण आता सूत्रामध्ये टाकणार आहोत. ग्रॉस प्रॉफिट 1,25,000 नेट सेल 3 लाख इंटू 100. कॅल्क्युलेशन करून किती येते 41.67%. ग्रॉस प्रॉफिट रेशो हा कशामध्ये कॅल्क्युलेट केला जातो पर्सेंटेजमध्ये, कारण का तो फॉर्म्युलाला इंटू 100 आहे म्हणून. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जो रेशो सांगितला आहे तो कोणता सांगितला आहे आपल्याला नेट प्रॉफिट रेशो. ओके, नेट प्रॉफिट रेशोचं सूत्र काय आहे तर नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट म्हणजे जे एंडिंगला दिसतंय ते किती आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30,000 आणि नेट सेल आपण बघितलं आहे 3 लाख. ते आता इथे सूत्रामध्ये टाकणार नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. नेट प्रॉफिट आहे 30,000, त्याला डिवाइड करणार नेट सेलने 3 लाखने इंटू 100. किती येतं आन्सर 10%. ओके, हे झाले आपले पहिले 4 रेशो. 2 रेशो होते बॅलन्स शीटशी रिलेटेड आणि उरलेले 2 रेशो होते रेव्हेन्यू स्टेटमेंटशी रिलेटेड. आता पुढचे जे 4 रेशो आपण बघणार आहोत ते कशाशी रिलेटेड आहेत कंबाईंड रेशोच्या कॅटेगरीमध्ये येणारे. ओके, मग त्यातला पहिला कोणता सांगितला आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. ओके, मग आता डेटर्स टर्नओव्हर रेशोचं सूत्र काय आहे तर क्रेडिट सेल डिवाइड ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. ओके, मग आता क्रेडिट सेल तर आपल्या प्रॉब्लेममध्ये सरळ मिळालेला आहे आपल्याला किती आहे 3 लाख. तर ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल काढायचं सूत्र काय आहे तर आपण ज्यावेळी फॉर्म्युला बघितले त्यावेळी त्याचं सूत्र बघितलं आहे बघा ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसं आहे ओपनिंग डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल प्लस क्लोजिंग डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल डिवाइड 2. म्हणजे इथे आपल्याला ओपनिंग क्लोजिंग दोन्ही अमाऊंट आहेत का चेक करायच्या आहेत डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलच्या. त्यासाठी आपल्याला कोणता किंवा कोणती स्टेटमेंट बघावी लागणार आहे तर व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट किंवा आपण आपल्या प्रॉब्लेममधली बॅलन्स शीटसुद्धा बघू शकतो. बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर डेटर्स फक्त काय आहेत बघा एकच दिसतं आहे डेटर्सची अमाऊंट बरोबर 30,000. ओपनिंग क्लोजिंगचा विषय नाही आहे. त्यामुळे हे जे क्लोजिंग बॅलन्स आहेत कारण का तर बॅलन्स शीटला असलेले जे ॲटम असतात त्यांचे जे बॅलन्सेस असतात ते क्लोजिंग बॅलन्सेस असतात त्या प्रत्येक ॲटमचे. त्यामुळे हे जे डेटर्सचे 30,000 दिले आहेत ते काय आहे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे. एकच ॲटम आहे किंवा एकच अमाऊंट आहे त्यामुळे तीच काय म्हणून आपण पकडून जाणार आहोत किंवा गृहीत धरून चालणार आहोत की तीच काय आहे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबलची अमाऊंट. त्यामुळे सूत्रामध्ये आपण काय करणार बघा क्रेडिट सेल 3 लाख ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल म्हणजेच डेटर्सची अमाऊंट 30,000. कॅल्क्युलेशन करून आन्सर येणार 10. त्याला आपण शब्द लावला आहे टाइम्स कारण का तर हा टर्नओव्हर रेशो आहे म्हणून. ओके, आता नेक्स्ट पुढचा रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय. कॅपिटल एम्प्लॉयचा अर्थ काय सांगितलं आहे आपण ज्यावेळी आपण
कंबाईंड रेशोचे फॉर्म्युले बघितले त्यावेळी तिथे पहिलाच रेशो आपण हा बघितलेला आहे, कॅपिटल एम्प्लॉय म्हणजेच आपला टोटल फंड ज्याला आपली बॅलन्स शीट टॅली होत असते, व्हर्टिकल बॅलन्स शीट, बरोबर. मग आता त्याचं सूत्र काय आहे बघा, EBIT म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ही अमाऊंट आपल्याला कुठून मिळणार आहे, आपल्या व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमधून. त्याला डिवाइड करणार कॅपिटल एम्प्लॉय म्हणजेच टोटल फंड जे आपल्याला मिळणार व्हर्टिकल बॅलन्स शीटमधून इंटू 100. आता EBIT पहिल्यांदा फाइंड आउट करूया. व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये EBIT म्हणजेच अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती आहे, 50,000. आणि आता कॅपिटल एम्प्लॉय म्हणजेच आपला टोटल फंड किती आहे, 2,35,000. तो आपण आता इथे घेणार आहोत. ओके, 50,000 डिवाइड 2,35,000 इंटू 100. आन्सर किती येते, 21.28%. ओके. आता नेक्स्ट पुढचा रेशो बघूया. पुढचा आपल्याला कोणता सांगितला आहे, रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल. ओके, त्याचं सूत्र काय आहे बघा, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवाइड इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस इंटू 100. आता नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, ओके, ही अमाऊंट आपल्याला कुठनं मिळणार आहे, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमधून. किती आहे आपले, 30,000. आता मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंडचा प्रॉब्लेममध्ये उल्लेख नाही आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिसतं आहे, परंतु त्याच्या आधीसुद्धा काय आहे, नाही आहेत, पर्सेंटेजचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे प्रेफरन्स डिव्हिडंड नील दिसणार. ओके, पहिला भाग झाला. त्याला डिवाइड करणार इक्विटी शेअर कॅपिटल जे किती दिसतं आहे, 1 लाख प्लस रिझर्व अँड सरप्लस जे किती दिसतं आहे, 35,000. ओके, मग आता हेच आपण सूत्रामध्ये टाकणार आहोत. काय दिसतंय बघा, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंडची अमाऊंट म्हणजेच आपली फक्त नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सची अमाऊंट दिसणार 30,000. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लसची टोटल किती येते, 1,35,000 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येते, 22.22%. ओके. आता नेक्स्ट पुढचा रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. सूत्र काय आहे त्याचं, क्रेडिट परचेस डिवाइड ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. ओके, आता क्रेडिट परचेस व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमधून मिळणार, परंतु आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय झालं आहे बघा, आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड त्यांनी सरळ दिलं आहे. ओके, नॉर्मली कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा क्लोजिंग स्टॉक हे सगळे ॲटम असतात. ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी डायरेक्टली आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे. त्यामुळे परचेसची एक्झॅक्टली कोणती फिगर घ्यायची हे क्लिअर नसल्यामुळे कॉस्ट ऑफ गुड सोल्डची जी अमाऊंट आहे तीच आपण काय म्हणून घेणार आहोत, परचेस म्हणून घेणार आहोत. ओके, एक भाग झाला आपला बघा, क्रेडिट परचेस म्हणजेच काय घेणार, कॉस्ट ऑफ गुड सोल्डची अमाऊंट जी किती आहे, 1,75,000 आणि त्याला डिवाइड करणार ॲव्हरेज अकाउंट पेएबल. ओके, आता त्यासाठी आपल्याला क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचा ओपनिंग क्लोजिंग स्टॉक लागतो. पण प्रॉब्लेमकडे येणार, क्रेडिटर्स एकच आयटम दिला, बिल्स पेएबल नाही आहे आणि क्रेडिटर्सची सुद्धा एकच अमाऊंट आहे. त्यामुळे जी क्रेडिटर्सचे 20,000 दिसतात तेच ॲव्हरेज अकाउंट पेएबल आहेत असं गृहीत धरून आपण हा जो रेशो आहे तो सॉल्व करणार आहोत. ओके, मग त्यासाठी आपण सूत्रात टाकणार ॲव्हरेज अकाउंट पेएबल ॲज अ क्रेडिटरची अमाऊंट 20,000. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे बघा, 8.75 आणि त्याला आपण लावणार आहोत टाईमचा शब्द, कारण का तर तो टर्नओव्हर रेशो आहे म्हणून. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला काय असणार आहे, कंबाईंड रेशोवरचे प्रॉब्लेम असणार आहेत, ज्यामध्ये यामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट दोन्हींची इन्फॉर्मेशन दिलेली असणार आणि त्याच्यावरनं तुम्हाला कंबाईंड रेशो प्लस बॅलन्स शीट आणि रेव्हेन्यू स्टेटमेंटवरचे सुद्धा काय असतात, रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितले जाऊ शकतात. ओके, चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, थँक्यू.